राधा मिस्टर देवा, कोण समजता कोण तुम्ही स्वतःला? नाही, माझं आयुष्य मला माझ्या पद्धतीने जगूच द्यायचं नाही असं काही ठरवलंय का तुम्ही? काय प्रॉब्लेम काय नक्की तुमचा? अगं राधे काय झालं? काय झालं? अगं काय झालंय मला विचारण्यापेक्षा ह्या माणसालाच विचार ना तू. ह्याच्यामुळे मला माझी आई सोडून निघून गेली. तुमच्या सगळ्यांपासून मला लांब राहावं लागलं. कोणामुळे? ह्या माणसामुळे, त्याच्या खोटेपणामुळे. गेली 20 वर्ष या माणसाने याचा खरा धंदा लपवला माझ्यापासून. मला फसवलं. डॉन असून सुद्धा बिल्डर आहे असं सांगितलं. बरं, त्याच्यामुळे मला कॉलेजलाही माझी आयडेंटिटी लपवावी लागली. कोणामुळे? तर ह्या माणसामुळे. बरं, एवढं करूनही या माणसाचं अजून समाधानच होत नाहीये. हे राधा, काय झालं ते तर सांगशील का? कॉलेजमध्ये मला एक खरा मित्र मिळाला, कबीर. त्याला सुद्धा आता माझ्यापासून तोडायला निघालाय हा. अरे माझा बाप आहेस की शत्रू आहेस? काय मिळतं रे तुला माझ्याच माणसांना माझ्यापासून तोडताना? आणि कबीरलाही माझ्यापासून तोडून तुला काय मिळणार आहे? अरे राधा, तुझे समस्या असं काय पण नाही. तुझी शपथ. कबीरला दिल्लीची तिकीट्स कोणी पाठवली? अरे त्याला थांबवण्याऐवजी तू त्याला दिल्लीची तिकीट्स पाठवलीस. कशाला? अरे एवढं सगळं करून सुद्धा मोठा साळसूतपणाचा आव आणू नकोस. अरे नाही राधा, असं काय पण नाही. हा, आपण दिली कबीरला ती तिकीट, पण त्यामुळे असं काय लोचा झालाय आपल्याला काहीच कळत नाहीये. बास करा तुझी नाटकं. अरे मित्र म्हणतोस ना तू त्याला? असं वागतात मित्राशी? डॉलीबाई आपल्या समोर होत्या तेव्हा आपण त्याच्यावर जेवढं प्रेम करायचो ना, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करायला लागलो आपण. डॉलीबाई आपल्यापासून लांब गेल्या ते. अच्छा, आता आपल्या लक्षात आलं. अगं राधा, त्याचं काय माहितीये? कबीर आहे ना, त्याचं नाही का मुलीवर प्रेम बसले. त्या मुलीचं पण त्याच्यावर जाम प्रेम आहे, पण काय करणार, ती कबूलच करत नाही आणि म्हणून हे सगळं घडतंय. राधा, तू कबीरची दोस्त आहेस ना, म्हणजे तुला हे सगळं माहिती असेल. एक काम कर, आपल्याला आता त्या पोरीचा पत्ता सांग. आपण आत्ता जाऊन तिला विचारतो, आहे ना? आणि हे बघ, आत्ताच्या आता आपण जाऊ ना, कबीरची तिकीट कॅन्सल करतो, आहे ना? थँक्यू. डन. आईला हिरो बराच तावडीत सापडला. आईला त्या दिवशी मला मारच होता काय? थांब आता. देवाबाईची माणसं. सत्या पांडे, तुम्ही इथे? हा, आपला इम्पॉर्टंट काम आहे तुझ्याकडे. आता? हा, तू ये रे, सांगतो. अरे ऐका ना, तू चल ना. अरे यार, पण तुम्ही इथे काय करताय? अरे आज सवाल तर आपण केला पाहिजे की तू इथे काय करतोय? शॉपिंग करतोय. अजून काय करणार? हे कबीर कॉलर लय बंकत झाली आहे तुझी. इथे जान चालली आहे आपली. अरे कसली बंकस? अरे तू राधाला सांगितलंस ना की तू दिल्लीला चाललायस, देवाने तुला तिकीट दिलं वगैरे. अरे ती कसली भडकली होती माहिती देवावर. बेकार बोलली रे त्याला. काय आला, बंकस झाली तुझी आणि अंगाशी आलं देवाच्या. पण मी बंकस नाही करत आहे. मी खरंच चाललोय दिल्लीला. तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का? मी दिल्लीच्या कॉलेजचं लेटर आणून दाखवू का तुम्हाला? खरंच मुंबई सोडून चाललोय. अरे कबीर, बोल रे. ए बाय लोचा झाला या. का रे, काय झालं? अरे बाय, कबीर कॉलर दिल्लीला चाललाय. काय 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 बोलतोस तू? हा बाय, खरं सांगतो, आपण मस्करी नाही, आई शपथ. गावात
ये टूथब्रश नकोय ना, ठेव ना तुझं. अरे मला हवंय ते. ए कॉलर, अरे नको ना जाऊ, तू लय भाव खातो रे. मी नाही थांबू शकत आणि कॉलेजचं अप्रुव्हल सुद्धा आलंय. मला मेडिकल कॉटन द्या. ए अजय नकोय तुझं काय केस बीट, ठेवून दे. हे बघ कबीर, तू असं जाऊ शकत नाहीस, कळलं ना? अरे एक पोरगी गेली तर गेली ना, दुसरी सोड ना. सोड. हा तेच बोलतो, सोड ना. अरे हे सोड, मेडिकल कॉटन आहे ते. आधी एकदा सांगितलं कळत नाही तुला, तू ठेवून दे ना. अहो काका द्या हो, राहू दे ते. हे बघ कबीर कॉलर, तू कुठे पण नाही जाणार, आपलं पण नाही ऐकणार तू. नाही, माझं ठरलंय. माझ्या फ्युचरचा प्रश्न आहे. ए कबीर, हे बघ असा घाईत निर्णय घेऊ नकोस. अरे कोर्टात सुद्धा तारीखवर तारीख पडते छोट्यातल्या छोट्या गुन्ह्यासाठी, आणि इकडे तर तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे रे. नाही, मी दुसरा कोणताच विचार करणार नाही. आणि माझ्या आयुष्यात राधाशिवाय दुसरं कोणी नाहीये आणि नसणारही आहे. हे बघा, मी जे काही करतोय ना ते पूर्ण विचार करून करतोय. आणि माझं डिसिजन आता फायनल आहे, त्यात कुठलाही बदल होणार नाहीये. अरे पण बाईचा विचार कर ना. तुझी आई म्हणजे डॉली वहिनी त्याला सोडून गेले, आता तू पण त्याला सोडून चालला. बाईची पार वाट लागेल रे, कोणीतरी त्याचा विचार करा. अरे माझा विचार करतं का कोण? हा, मग मी का सगळ्यांचा विचार करू? मी दिल्लीला चाललोय अँड दॅट्स फायनल. हे कबीर, अरे तू की डोक्यावर पडलास का भावा? हे बघ, आपण काय सांगतो ना ते तू नीट आहे का? आपण तुला काय सांगितलं की दूर गेलं प्रेम वाढतं सगळं ठीक आहे, पण कसं हे 2-4 दिवस ठीक आहे रे, तू तर कायमचाच निघालास. हे बघ, तू असा येडेपणा करणार असतास ना तर आपण तुला सांगितच नसता. हा, अरे जर माझं प्रेम खरं आहे तर हा खोटा खोटा दुरावा कशाला? हा, कशाला हे नाटक? कायमचं दूर गेलेलं बरं आहे ना. अरे वा वा वा. आणि आपण डॉलीबाईना काय थोबाड दाखवणार होतो मग? हे बघ, हा माझा डिसिजन, त्यामुळे ह्याचे जे काही परिणाम होतील ना, चांगले वाईट वॉट एव्हर, ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना. आणि ह्याच्यामुळे तुझ्या आणि आईच्या प्रेमात काही प्रॉब्लेम येणार नाही. सगळा लोचा झालाय. अरे आपल्याला वाटलं ना की तू नाटक करतोयस म्हणून आपण तुला तिकीट बिकीट काढून दिलं, पण तू तर छायला आपणच कमी पडलो बाप म्हणून. डॉलीबाई सॉरी हो. तेव्हा आई परत आली की मी बोलेन तिच्याशी. आणि एनिवे तिला सुद्धा हे प्रेम बिम. आपला अंदाज खरा होता, बरोबर. तुझ्या ते प्रेमामध्ये काहीतरी राडा झालाय म्हणून तू पळून चाललायस ना. ए कबीर, अरे तू या देवाचा पोरगा आहेस, असं संकट आला ना एकदम समोरून भिडायचं असतं. हा, सगळं करून झालंय रे. हे बघ कबीर, तू कुठे जायचं ना पहिले सांगतो आपण. हे सगळं तुझ्या भेजा त्या पोरीमुळे आलं ना. थांब सत्या पांडे, जाऊन पहिले त्या पोरीला शोधायचं, कुठे असेल तरी ते घेऊन यायचं. आपण तिला बघणारच आहोत, चांगला धडा शिकवणार तिला. अर्ध्या तासाच्या आत ती आपल्या समोर असायला पाहिजे, बास. कालाकट, आता देवाबाईला कळणार ती पोरगी राधा आहे ते. नाही सत्य आहे बघ, काही झालं तरी असं होता कामा नये. अरे पण कसं जमणार? हे आपल्याला काय पण माहित नाही, इथे ती पोरगी हवी बस, आपल्याला काय माहित नाही. ए सत्या पांडे, तुम्ही निघताय का? निघा ना, का आपणच निघतो आता? थांब. देवा, तू असं काही वेडवाकडं वागणार नाहीयेस. ए कबीर, तू आपलं ऐकत नसशील ना तर आपण पण तुझं काही ऐकणार नाही, पहिले सांगतोय. देवा, तुला माझी शपथ आहे, तू असं काही करणार नाहीयेस. आता आपल्याला कळतच नाही काय करायचं ते. आई आणि पोरगा दोघे जाम हट्टी रे. तू काय कशी दिसतीये? बस ना. कसं वाटलं डेकोरेशन? मेन्यू पण तुझ्या आवडीचा आहे. थँक्स.
आता सगळं तुझ्या मनासारखं होतंय ना? आता तरी खुश आहेस ना? तुला खरंच कळत नाहीये का कबीर, माझा आनंद कशात येते? आता मला फक्त एवढंच कळतंय की मला खूप अभ्यास करायचा आहे आणि मोठा डॉक्टर व्हायचंय. मॅम आल्या की कॉल करा, आपण भेटू ना परत. तू एवढा नॉर्मल कसा वागू शकतोस, ते अशा वेळी? तुझ्याकडूनच शिकलोय. आता दिल्लीच्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली आहे ना, तर आनंद तर होणारच ना. हो का? पण तूच म्हणाला होतास ना, आपले डोळे नेहमी विश्वासघात करतात म्हणून. म्हणजे तू जे बोलतोयस ते तुझ्या डोळ्यात दिसत नाहीये कबीर. असं काही नाहीये, मी खरंच खूप खुश आहे, एकदम खुश आहे मी. तू खुश आहेस हे तुला सांगावं लागतंय, यातच आलं ना सगळं. अरे आता मी खुश आहे तरी तुला प्रॉब्लेम आहे. हा राधा, तू ठरव तुला नक्की काय वाटतंय ते. कारण जोपर्यंत तू स्वतःच्या फिलिंग्स बाबत प्रामाणिक नाही ना राहू शकत, तोपर्यंत दुसऱ्यांना काही बोलण्याचा अधिकार नाहीये तुला. हे बघ, मला माझ्या फिलिंग्स माहिती आहेत आणि मी कधीच फेक नाही वागत. राधा, तुझ्या एवढं फेक ना मला कुणीच वाटत नाही. जो माणूस आपले फिलिंग्स लपवू शकतो तो फेक नाही तर अजून काय. हो का? मग हे सगळं का केलंस? म्हणजे कोणासाठी आणि कशासाठी? एक फायनल गुड बाय म्हणून. चल ठीक आहे, आपल्यात जे काही झालं, मी तुला जे काही बोललो असेल, माझ्यामुळे जो काही तुला त्रास झाला ना, त्यासाठी आय एम रिअली सॉरी. पण ह्यापुढे तुला माझा काही त्रास होणार नाही. पण आयुष्यात तुला कधी गरज वाटली ना, तर तू फक्त मागे वळून बघ. तू जिथे मला सोडून चाललीस ना, मी तिथेच तुझी वाट बघत उभा असेल. कबीर ऐक ना, नाही गेलास तर नाही चालणार का? नाही, आता मला कोणीच थांबवू नाही शकत. बट यू डोंट वरी. मी आयुष्यभर तुझी वाट बघायला तयार आहे. चल, माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना? कम ऑन, विश मी गुड लक. राधा, कम ऑन, विश मी गुड लक. I'm sorry, कबीर. नो, यू एन्जॉय, यू विश मी गुड लक. ये बजाओ! या! थांब! डाली गेली, आता हा ढापणे पण चालला. आता इथं गोठा होणार. कुठल्याही महत्वाच्या कामासाठी बाहेर पडण्याआधी लोक साधारण देवाच्या पाया पडतात. पण माझ्यासाठी तू सर्व काही आहेस आई. आय एम रिअली सॉरी. मी तुला न विचारता दिल्लीला जाण्याचा हा मोठा निर्णय घेतलाय, पण त्याची खरंच गरज होती ग. मला ना तुला खूप काही सांगायचंय, खूप बोलायचंय तुझ्याशी. तू भेटलीस ना की आपण बोलूया. पण तोपर्यंत तुझा आशीर्वाद ना माझ्यावर असाच राहू दे. आय लव्ह यू आई. झालं. पिंकी, हे सगळं काय आहे? शेफ्टीसाठी, म्हणजे चुकून तुमची बॅग हरवलीच तर कोणाची बॅग आहे हे कळण्यासाठी माझा नंबर लावलाय. अच्छा, आणि चुकून समजा तुझा नंबर जर लागला नाही किंवा हे कागद जर फाटलं तर त्यासाठी हे तू बाकीचे नंबर लिहिलेस का? वा, ग्रेट ग्रेट, खरंच हा ग्रेट. हो.
आणि हो दादा, एवढंच नाही तर ह्या बॅगेत दुसरी लिस्ट पण आहे. म्हणजे खाऊ कुठे ठेवलं ते सगळं लिहिलंय. त्यात चकल्या आहेत, कडबोळ्या आहेत, काजू बदाम पिस्ता आहे, नंतर चिवडा आहे तुमच्या आवडीचा. पिंकी, मी दिल्लीला शिकायला चाललोय, पिकनिकला नाही. हो त्यासाठीच दिले ना. म्हणजे तुम्ही त्या दिल्ली बिल्लीत ना बाहेरचं काय खाऊ नका, चांगलं नसतं. त्यांनी लगेच पोट खराब होतं आणि तुम्हाला आधीपासूनच त्रास आहे. अगदी ते पोट दुखीवर आठवलं, हा औषधांचा डब्बा आहे. म्हणजे ज्यात सगळ्या प्रकारच्या गोळ्या आहेत. म्हणजे पोट जर खराब झालं तर त्याच्यापासून, नंतर त्यानंतर डोकं दुखलं जास्त तर त्याच्यावरती गोळी आहे. काय एवढी औषधं? आणि हो, एवढी सगळी औषधं घेऊन कधी कधी आपल्याला ना ऍसिडिटी होते. पिंकी, ऍसिडिटी ऍसिडिटी. हा तेच तेच ते तेच होतं ना. तर त्याच्यासाठी पण गोळी आहे. ती गोळी घेतली की तुम्हाला बरं वाटेल. आणि कबीर दादा, तुम्ही तिकडे गेल्यावरती मला एक फोटो पाठवाल का? का म्हणजे मला ना माझ्या चाळीत दाखवायचंय, माझी वट वाढेल ना. पिंकी, धन्य आहेस तू, धन्य. कबीर दादा, मला ना तुमची खूप आठवण आहे. म्हणजे बघा ना, मॅडम गेल्या, आता तुम्ही जाताय. कबीर दादा थांबा, मी तुमच्यासाठी ना दही साखर घेऊन येते. हा म्हणजे मॅडम असतात तर त्यांनी पण दिलंच असतं ना. मी आलेच. हा राधा, राधा, हे नाही गेली कुठे? राधा, शेवटचं गुड बाय. राधा, फाइन. सचिन सर. हा, तुम्ही निघताय ना? हो, येस सर. हा, आय विश तुम्ही आमच्या DS मेडिकल कॉलेजमध्येच असता. बट एनिवे, दिस इज अ बिग ऑपॉर्च्युनिटी फॉर यू अँड आय एम फीलिंग व्हेरी प्राऊड अबाउट यू. आमच्या कॉलेजमधला एक अत्यंत हुशार मुलगा दुसऱ्या कॉलेजमध्ये अभ्यास करायला निघालाय. थँक्यू सर. कबीर, you are such a brilliant student and this is a huge loss for us, but no worries, all the best for your future. And you know what, तुम्ही extremely lucky आहात. तुम्ही तुमच्या मेडिकल डिग्रीची सुरुवात डॉक्टर मोनिका श्रीखंडे, ज्या वर्ल्ड क्लास डॉक्टर आणि डीन आहेत, त्यांच्याकडनं केली आहे. ऑल दी बेस्ट. थँक्यू सर. अरे नो नो नो, ऑल दी बेस्ट. कबीर दादा, हे खाऊन घ्या. हे घ्या, तुम्ही भरवा त्यांना आणि ठेवून द्या. अगं, मी तो बॅग पिंकी, उचलून ठेवते. सचिन सर, सॉरी. No, ते no, द्या. no. I'll keep it. I'll keep it. Wait, wait. Come, let's go. Yes. हे ढापट्या, बघितलं मी त्या घराचा गोठा केला. अक्काने शपथ घेतली होती या डालीच्या घराचा गोठा करील. तिनं माझं घर फोडलं होतं ना, केलं की नाही गोठा? ये बजाव. ही अक्का जिंकली. आपल्याला उशीर होतोय. लेट्स गो. ये मेडिकल, त्याला व्यवस्थित सोडा. हा, ये बजाव. देवा सत्यापैकी कोणीच दिसत नाही. गेले कुठे सगळे?